ब्लॉग पाहिले का? हा, मग पाहायची इच्छा आहे का तुला? तुम्हाला विश्वास असणार नाही, आम्ही अक्षरशः 6 वडापाव खाल्ले. 6 ते सुद्धा म्हणले 6 ब्लॉगर इन द सिटी. ब्लॉगर इन द सिटी. उगाच आपले सबस्क्रायबर वाढायचे, मिलियन वगैरे व्हायचे उगाच. नमस्कार मित्रांनो, विषय असा आहे की आज आपण घरी आलेलो आहोत, ठीक आहे. आणि आजचा असा काय प्लॅन नाही ठरलेला, बघूयात पुढे काय होईल काय नाही दिवसभर. पण आजचा ब्लॉग तर काय, आज तर सुट्टीचे वीकेंड आहे, सो घरी आलेलो आहे आणि त्यामुळे मग बघूयात काय प्लॅन होतो काय नाही, त्यानुसार ब्लॉग सुरू होईल आपला. मित्रांनो, थोडंसं एडिटिंग करायचं राहिलं होतं आपलं ब्लॉगचं, बघू शकता इथे एडिटिंगचं काम थोडंसं चाललेलं आहे ब्लॉगचं. आणि त्याचसोबत नवीन काहीतरी ट्राय करायचं चालू आहे विषय, तर बघूयात काय होतं आहे काय नाही ते. आणि थोडंसं व्हॉइस ओव्हरचं पण प्रोजेक्ट होता आपल्याकडे, तर तो व्हॉइस ओव्हरचा प्रोजेक्ट देखील आपल्याला आता करायचा आहे. तर बघूयात किती टाईम लागतो आहे त्याला काय नाही, त्यानुसार टाईम टू टाईम ते करत जावं लागणार आहे आपल्याला. तर बघूयात कसं होतं आहे सगळं ते. तर आपण आत्ता चाललेलो आहोत CNG टाकायला. आणि ॲक्च्युली आज आता संध्याकाळ झाली आहे फार, ठीक आहे. आज काय कुठं बाहेर वगैरे जाणं झालेलं नाही आपलं, पण आपण चाललो आता CNG टाकायला. CNG संपला होता आपला आणि आमचे भाऊ पण आहेत आमच्यासोबत, तर ते थोडेसे जरा फोटोजेनिक नाही आहेत, त्यामुळे जरा व्हिडिओमध्ये येत नाहीत आपल्या. पण ठीक आहे, नेक्स्ट कधीतरी आपण नक्कीच त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये घेऊयात. आणि तर असं आहे, आता आपण चाललेलो आहोत माहिजळगावला CNG टाकण्यासाठी. त्या कर्जतमध्ये तर नाही आहे CNG, पण बघूयात आता कसं होतं पुढचा जर्नी वगैरे काय. आणि उद्याचं तर आहे प्लॅन काहीतरी, पण आजचं तर एवढंच आहे आपलं, जास्त काही कुठं बाहेर वगैरे गेलेलो नाहीत आपण, त्यामुळं एवढं आहे. तर बघूयात संध्याकाळी वगैरे काय आपलं. आता तर काय गावाकडे आल्यामुळे आपलं रेसिपी वगैरे काय येणार नाही आहेत चॅनलवर, पण बघूयात आता कसं होतं. तुला काय बोलायचं का भैया? हां, थोडंसं काय तर त्यांना काय बोलायचं नाही म्हणतोय तो न, ठीक आहे. बघूयात काय पुढे सांगतोस तुम्हाला. चलो, पण थोड्या वेळ की काय प्रॉब्लेम आहे तुला? अरे येताना परत वेळ तरी भेटेल का रे? काय भाई येताना वेळ तरी काय, ह्या येतं तर संपून जाते लगेच येताना. हा, जेवढं जाता नाही तेवढंच येता नाही ना. हो काय? अरे पण पंक्चर झालंय का? सगळीकडे स्टँड आणलं बघ जरा. आपल्याला एक स्टँड घ्यावं लागणार आहे आणि एक माईक. तर मला थोडंसं गिफ्ट वगैरे करा आता बड्डेचं. हा, चालेल ना? आणि चांगला मला माईक करायचा, ज्याच्यातून असा प्रॉपर आवाज आला पाहिजे. असं जरी हवा वगैरे असेल ना बाहेर तरी पण प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, चालेल ना? असा वाला माईक आपल्याला एक पाहिजे. आपल्याला गिफ्ट घ्यावं लागतं. काय करतात नोकरी नसणाऱ्याची किडनी कितीला घेतात? नाही, विषय त्याचा नाहीच आहे ना. विषय ह्याचा आहे की गिफ्ट, यू शुड गिव्ह मी गिफ्ट वन माईक. द्यायचं आहे तुला, डायरेक्ट किडनीच गिफ्ट देतो. नाही किंमत येईल तेवढी घेतो. नाही भाई, ते माईक आपलं कामात होऊन जाते छोट्या ह्याच्यात, जास्त काही लागत नाही माईकला. जास्तीत जास्त 5-6 हजारपर्यंत भेटेल चांगला. हा विचार केला पाहिजे. इथून मागचा नाही बघितलं. इथून मागचा विषय नाही आता, इथून मागचा विषय वेगळा होता, आता आपण विषय वेगळा सुरू केलेला आहे. समजतं का तुला? त्यामुळे तू असं समजू नको, दिवसात मोठा युट्यूबर होणार आहे, त्यामुळे जरा थोडंसं समजतंय. माझं गाव माझा अभिमान. तू माझे ब्लॉग पाहिले का? हा, मग पाहायची इच्छा आहे का तुला? अरे थोडस तरी हा म्हण ना, असं लाजत तरी हा म्हण का बघू आपण तुझे ब्लॉग. इंटरेस्टच नाही बघायचं म्हणल्यावर काय, ब्लॉगर दुसरे सबस्क्रायबर्स काय बघायचे आपले? भाऊच बघितला याचा ब्लॉग, दुसरे कशाला बघ. पोलिसाची गाडी दक्षिण बघ माघार येत, माग पण गाडी रे. हे बघू शकता मित्रांनो, खूप जास्त पाऊस झालेला आहे इकडे 2-3 दिवस, आणि असे मस्त तलाव वगैरे फुल भरलेले आहेत. आणि इकडे बघू शकता असं रोडचं वगैरे
कामं खूपच सुंदर असे झालेले आहेत. तुला काय माहिती पावसाबद्दल? खूपच पाऊस झाला का? हा, खूप छान झालं. खूप जास्त झालाय का? हो काय? काय पावसाबद्दल काय 2 शब्द तुला बोलायचे आहेत का? हा, बोल ना काहीतरी बोल की. बघू शकतो मित्रांनो, खूप जास्त पाणी झालं. तरी जाऊ नका. कुठं पाहिलं आहे का मला? कुठं रे? माळशेज? इथून जवळ पडेल का माळशेज घाट? अरे नाही नाही, ते पुण्याच्या शेजारी का? तो आहे जो साताऱ्याला जातात ना, साताऱ्याला जाताना लागतोच ना. हा, तो आहे किंवा नाशिकला जातानाच आहे. काय म्हणतो आपण त्याला? नो, आपण आता इथे पोहोचलेलो आहे. बघू शकतो इथे आपण गॅस भरणार आहोत आता. ठीक आहे. आणि नंतर बघूयात परत. मी जाताना गाडी चालवणार आहे जरा. बघूयात आता. एवढी येत नाही मला, पण ट्राय करणार आहे गाडी चालवायचं. तर मित्रांनो, आपण इथे आलेलो आहे वडापाव खायला. हे बघू शकतो इथं मस्त श्री स्वामी समर्थ वडापाव आहे. खूप सुंदर असा वडापाव मिळतो. कर्जतमधला खूप फेमस असा वडापाव आहे. इथे बघू शकता ते आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि बघू शकता कोण आलेलं आहे इथे आपल्यासोबत कर्जतमध्ये आलेला. आणि आम्ही आता मस्तपैकी ते स्वामी समर्थ वडापाव खायला जाणार आहेत. आणि मस्त 2 वडापाव खाणार आहेत मस्तपैकी. तर हा स्वामी समर्थचा स्पेशल वडापाव आलेला आहे कर्जतचा. बघू शकता असे मस्त 2 पाव आणि एक म्हणजे सुख आहे. सुख वडापाव म्हणजे असा फोडायचा आणि मगच खायचा, तरच त्यात मजा आहे. त्यानंतर मध्ये राईट सॉस, चिंचचं पाणी. हा, सॉस नाही, लक्षात ठेवा. आणि मस्त असं छानपैकी तोडून थोडंसं असं मिक्स करून थोडंसं त्यात असे वडा आणि त्यासोबत पाव आणि थोडंसं आणि जस्ट ऑसम. विषय खोल, डायरेक्ट विषय खोल आहे. इथे मिरची आहे आणि ते माझा वडापाव आहे. आता मी माझा वडापाव जरा ट्राय करतो कसा लागतोय ते. हा वडापाव आम्ही लहानपणापासून 3 रुपये असल्यापासून खातो. आज 20 रुपये किंमत आहे, पण याची चव दुसरीकडे कुठेच नाही. कुठेच ना. एकदा बसलो की कमीत कमी 2 खाऊन उठणे आणि नेहमी आमचा. आलो आणि वडापाव खाल्ला नाही असं होऊ शकत नाही. मग आम्ही शाळेतल्या जीवनात पैसे साठवून खाल्लेला वडापाव. आणि मी मध्यंतरी आमचा बिझनेस करायचो, शेवगा विकायचो, मी पार्टी इथे करायचो. म्हणजे खूप वेगळं आहे. राईट राईट राईट. माझं कधी काही दिवस ते खातं पण होतं. ते ऑन पेपर माहित नाही कोणाला, पण होतं. तर असं आहे सगळं. हे बघू शकता असं मस्त वडापाव. खूपच असा सुंदर वडापाव आहे. मी तर वडापाव खातो. असं बटाटा खूप असं छान बारीक केलेलं आहे. आपलं तिकडे कसा भेटतो बटाटा वगैरे मोठा असतं आणि चिंच पाणी नसतं, सॉस सोबत वगैरे खावं लागतं. पण हा जो वडापाव आहे हा खरंच खूप सुंदर आहे. चिंचपाणी हे डेली फ्रेश तयार होतं. फ्रेश रोज नवीन चिंचपाणी तयार होतं आणि एक संध्याकाळी संपून जातं, काहींना भेटत पण नाही. आणि ते जे चिंचपाणी आणि कॉम्बिनेशन तिखट वडा हां एक नंबर आहे. म्हणजे ते नसेल तर मजा नाही. आणि 2 घ्या. 2 द्या. 2 वडापाव खाल्ल्याशिवाय मजा नाही. नाही ना, आज नाही आले. कंटाळीचं ऑफिस वगैरे अशा 2 वडापाव म्हणजे 2 वडापाव होणार त्याशिवाय माझ्या म्हणजे मालिक घ्यायचे. असा विषय सगळा. दुसरा आलेला आहे. दुसरा वडापाव आलेला आहे. यायलाच लागतंय. 2 वडापाव 2 खाल्लेत आणि 2 खायचे घ्यायलाच लागतंय. हॉटेल जिल्हा अहमदनगर, सॉरी अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर यायलाच लागतं. आणि आपण
सकाळी मिसळ पण खाल्ली होती. पुन्हा कर्जतमध्ये मिसळ पण खूप सुंदर भेटते आणि भेळ पण खूप सुंदर भेटते. भेळ वगैरे पण तुम्हाला दाखवेल पुढे ब्लॉगमध्ये. आणि एक दिवस तुमचा पूर्ण ब्लॉग आपला शिपे आमटीवर असेल. शिपे आमटी तुम्हाला दाखवेल. कर्जतची फेमस शिपे आमटी हे खूप जणांना माहीत नाही आहे. आता माहीत झालंय तेव्हा आता लोक म्हणतात की हा आहे शिपे आमटी असं तसं. माझ्या मित्रांना माहीत नव्हते, त्यांना खाऊ घातले, ते आता विसरलं नाही कधी. नॉनव्हेज पीक आहे त्याच्या पुढं नक्कीच. तर ते 100% नॉनव्हेज पीक आहे. उद्या परवा आपण 100% त्याच्यावर एक करूया. चलो खातो आम्ही आता, आनंद घेतो खाण्याचा. आत्ताच आम्ही वडापाव खाल्लेला इथे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आम्ही अक्षरशः 6 वडापाव खाल्ले. 6 ते सुद्धा म्हणले 6 दे आर लाईक 6 खाल्ले ते. आज टेस्ट म्हणजे खूपच खतरनाक झालेली. तुम्ही ते बघू शकता इथे. हे जे आहे पुढे गेले आहे श्री स्वामी समर्थ वडापाव. हे एक नंबर टेस्ट असते. आणि इकडे बघू शकता, इकडे कर्जतचं सगळं आहे. इथे स्टॉप वगैरे आहे, बस स्टॉप वगैरे, आणि असं सगळं आहे कर्जत. तुम्हाला दाखवेल कधीतरी परत दाखवेल तुम्हाला मी कर्जत. सगळे लोक बघायला लागलेत आता. नंतर सांगतो तुम्हाला. बाय. ब्लॉगर इन द सिटी. ब्लॉगर इन द सिटी. उगाच आपले सबस्क्रायबर वाढायचे, मिलियन वगैरे व्हायचे उगाच नाही का. तर आपण बोलूयात नंतर यावर.